नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर पुणे म्हाडा लॉटरी या अंतर्गत आज आपण बघणार आहोत स्कीम कोड 896. ठीक आहे, तर या प्रोजेक्टची आपण पूर्ण माहिती घेणार आहोत, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. ठीक आहे, तर प्रोजेक्टचं नाव आहे केसर हाय स्ट्रीट सी आणि सी बिल्डिंग आहे आणि सी बिल्डिंगमध्येच म्हाडाचे फ्लॅट्स आहेत आणि लोकेशन आहे बोऱ्हाडेवाडी आणि इकडे म्हाडाने जवळजवळ 32 2 BHKचे फ्लॅट्स 32 2 BHKचे फ्लॅट्स अवेलेबल केलेले आहेत. ठीक आहे. कार्पेट जो आहे तो आहे 54 आणि 55 आणि 60 स्क्वेअर मीटर. ठीक आहे, तर याचा जर एक्झॅक्ट कार्पेट जर तुम्ही बघितला तर हा जातो तुमचा 600 आणि 635चा कार्पेट आहे हा. ठीक आहे, म्हणजे 600 635चा कार्पेट आणि 2 BHK म्हणजे एक डिसेंट चांगला कार्पेट दिलेला आहे 2 BHK म्हाडाच्या हिशोबाने. आणि याची प्राईस असणार आहे 22 lakhs आणि 24 lakhsच्या मध्ये. ठीक आहे, तर ही बेसिक माहिती आहे. हा प्रोजेक्ट रेरावर सुद्धा रजिस्टर्ड आहे केसर हाय स्ट्रीट या नावाने. त्याच्यानंतर याचं पोझिशन जे असणार आहे ते 2 वर्षानंतर असणार आहे, म्हणजे डिसेंबर 2027मध्ये याचं पोझिशन आहे. हे कुठल्याही प्रकारचं लिटिगेशन नाही आहे या प्रोजेक्टवरती. इकडे बघू शकता तुम्ही, देर इज नो लिटिगेशन ऑन दिस प्रोजेक्ट. ठीक आहे. त्याच्या व्यतिरिक्त सी बिल्डिंग असणार आहे, ती त्याच्यामध्ये म्हाडाचे फ्लॅट्स असणार आहेत. ठीक आहे, तर आपण थोडंसं आता स्ट्रक्चर बघून घेऊ याचं कसं असणार आहे. एक सेकंड. तर आधी या प्रोजेक्टमध्ये बिल्डिंग्स किती आहेत ते बघून घेणार आहोत आपण. ठीक आहे, तर टोटल 3 बिल्डिंग्स असणार आहेत, ए बिल्डिंग, बी, सी. त्याच्यानंतर एक बंगलो आहे. ठीक आहे, आणि एक क्लब हाऊस. ठीक आहे, असं रेसिडेन्शियल आणि कमर्शियल मिक्स असं हे कॉम्बिनेशन असणार आहे इकडे. बंगलो जो आहे तो 3 माळ्याचा असणार आहे. ठीक आहे, आणि बाकीचं मी तुम्हाला लेआउट दाखवतो. इकडे तुम्ही बघाल तर इकडे पहिला ही ए बिल्डिंग आहे, त्याच्यानंतर इकडे बी बिल्डिंग आहे. ठीक आहे, बी बिल्डिंगच्या ऑपोजिट इथे क्लब हाऊस आहे आणि मग इथे सी बिल्डिंग, इकडे डी बिल्डिंग आहे आणि इथे बंगलो आहे. ठीक आहे, आणि म्हाडाचे जे फ्लॅट्स असणार आहेत ते सी बिल्डिंगमध्ये असणार आहेत आणि सी बिल्डिंग जी आहे ती टोटल 22 माळ्याची असणार आहे. म्हणजे B1 B2 हे बेसमेंट पार्किंग असणार आहे, नंतर ग्राउंड पार्किंग. त्याच्यानंतर मग 22 फ्लोअरचा ही सी बिल्डिंग असणार आहे. ठीक आहे, आता म्हाडाचे फ्लॅट्स कुठे आहेत बघून घ्या. आपण सी बिल्डिंग डिटेलमध्ये बघणार आहोत. ठीक आहे, तिकडे बघितलं तर हा सी बिल्डिंगचं त्यांनी दिलेला आहे, बेसमेंट, ग्राउंड फ्लोअर आणि नंतर फर्स्ट फ्लोअर ते 22nd फ्लोअर. ठीक आहे, तर प्रत्येक फ्लोअरला म्हाडाचे हे 2 फ्लॅट्स असणार आहेत. तिकडे इथे बघू शकता प्रत्येक फ्लोअर, फर्स्ट फ्लोअरला 2 फ्लॅट, सेकंड फ्लोअरला 2 फ्लॅट्स, असे प्रत्येक फ्लोअरला फर्स्ट टू 22nd 22 माळ्यापर्यंत 2 फ्लॅट, असे 42 फ्लॅट्स म्हाडाचे असणार आहेत. आणि ह्या 42 फ्लॅट्समधून या लॉटरीसाठी जवळजवळ 32 फ्लॅट्स म्हाडा या लॉटरीसाठी अवेलेबल करून देणार आहे. ठीक आहे, आता याच्यानंतर आपण थोडंसं याचं लेआउट वगैरे समजून घेऊ या प्रोजेक्टचं. ठीक आहे, हां, ही बिल्डिंगचं हे लेआउट असं आहे, म्हणजे हा एलिव्हेशन असणार आहे. ही ए बिल्डिंग आहे, ही बी, ही इकडे सी बिल्डिंग आहे, इकडे कमर्शियल्स आहेत आणि इथे ही डी बिल्डिंग आहे. ठीक आहे, तर असं हे बिल्डिंगचं लेआउट असणार आहे. मार्केट प्राईस आपण पहिला आधी जाणून घेऊ. ठीक आहे, तर मार्केट प्राईस जर तुम्ही बघाल तर जवळजवळ 750 कार्पेटचं प्राईस आहे 65 lakhs. आणि म्हाडा जे तुम्हाला कार्पेट ऑफर करते ते जवळजवळ 600 आणि 635चा कार्पेट, म्हणजे 635चा कार्पेट तुम्हाला जवळजवळ 28 lakhsमध्ये इथे तुम्हाला 24 lakhsमध्ये तुम्हाला मिळते. तर म्हणजे मार्केट प्राईसपेक्षा म्हाडाची जी प्राईस आहे ती खूप स्वस्त आहे. आणि दुसरं मोठं ॲडव्हान्टेजमध्ये 2 BHK मध्ये चांगला कार्पेट इकडे म्हाडा तुम्हाला देत आहे. तर ही होती मार्केट प्राईस. रेंट इकडे जर तुम्ही बघितलात तर बोराडेवाडीमध्ये 2 BHKचं रेंट जवळजवळ 20,000, 21,000, 18 ते 21,000च्या मध्ये त्याचं रेंट असणार आहे. ठीक आहे, आता लोकेशन थोडंसं आपण जाणून घेऊया. ठीक आहे, आता हा जो प्रोजेक्ट आहे तो इकडे आहे हाय स्ट्रीट. ठीक आहे, तर हा जो वरचा रोड जो आहे तो देहू आळंदी रोड आहे. ठीक आहे, आणि इथे जो आहे तो पुणे नाशिक हायवे आहे. ठीक आहे, हे 2 मेजर रोड्स आहेत, त्याच्या लागूनच हा प्रोजेक्ट इकडे आहे. आणि ते मोशी हाय स्ट्रीट म्हणून आहे, त्याला लागून हा प्रोजेक्ट आहे. ठीक आहे, आणि हे जर आपण ॲक्च्युअल GPS च्या व्ह्यूवर बघितलं तर तुम्हाला इकडे दिसेल हे जाधववाडी रोड आहे आणि मोशी हाय स्ट्रीट आहे, त्याला लागूनच हा प्रोजेक्ट आहे. आणि इकडे तुम्हाला नाशिक हायवे तुम्हाला इकडे बघायला मिळतो. ठीक आहे, आणि देहू आळंदी रोडसुद्धा तुम्हाला पुढे इथे बघायला मिळेल. ठीक आहे, तर असं हे लोकेशन आहे. थोडेसे अजून डिटेल्स लोकेशनचे
ॲक्च्युअल जो केसर ग्रुपची वेबसाईट आहे त्याच्यावर त्यांनी दिलेलं आहे. जसं इथे प्लेग्राऊंड आहे आजूबाजूला, त्याच्यानंतर रिक्रिएशनल पार्क आहे, COAP इंजिनिअरिंग कॉलेज आहे. ठीक आहे, तर ह्या सगळ्या लँडमार्क्स आहेत आजूबाजूला या प्रोजेक्टच्या. त्याच्यानंतर ॲम्युनिटीज पण भरपूर आहे तिथे. एंटरटेनमेंट झोन आहे, पॉवर बॅकअप आहे, शॉपिंग झोन आहे, लॅविश लॉबी वगैरे असणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त अजून काय आहे, फिटनेस आणि स्पोर्ट झोन आहे, किड्स एरिया आहे, इलेक्ट्रिकल व्हेकल चार्जिंग पॉईंट्स आहेत. ठीक आहे, तर हे सगळे काही की ॲम्युनिटीज त्यांनी इकडे दिलेले आहेत. हे होतं लोकेशनबद्दलचे डिटेल्स. ठीक आहे, आता आपण थोडंसं अजून प्रोजेक्ट, हा त्याचा स्ट्रीट व्ह्यू आहे. ठीक आहे, तुम्ही बघू शकता. ही जी बिल्डिंग आहे ती हाय स्ट्रीटची आहे, केसर हाय स्ट्रीट. ठीक आहे, हा जो आहे तो मोशी हाय स्ट्रीट आहे आणि हा आहे तो जाधववाडी रोड आहे. ठीक आहे, तर रोड तुम्ही बघू शकता आजूबाजूला. रोड पण बऱ्यापैकी मोठा आहे आणि आजूबाजूला सुद्धा तुम्हाला थोडंसं गजबजलेला एरिया आहे हा. ठीक आहे, आणि ही बिल्डिंग आहे ती, हा प्रोजेक्ट आहे म्हणजे. आता थोडेसे अजून आपण डिटेल्स बघून घेणार आहोत. म्हाडाचे फ्लॅट्स एक्झॅक्टली कुठे आहेत ना, म्हाडाचे फ्लॅट नंबर आपण बघणार आहोत. ठीक आहे, जसं मी सांगितलं की म्हाडाचे जे फ्लॅट्स आहेत ते सी विंगमध्ये असणार आहे. ठीक आहे, आणि सी विंगमध्ये तुम्ही बघू शकता जे 7 सिरीजचे फ्लॅट्स आहेत आणि जे 8 सिरीजचे फ्लॅट आहेत ते म्हाडाचे असणार आहेत. ठीक आहे, 7 सिरीज म्हणजे 207, 307. ठीक आहे, 407. मी थोडंसं झूम करतो. हे जे तुम्हाला दिसतात ना, हे जे फ्लॅट नंबर इथे म्हाडा लिहिलेले बघा. ठीक आहे, हे 2 BHKचे आहेत. तर 7 सिरीजचे जे फ्लॅट्स आहेत, सेकंड फ्लोअर फर्स्ट फ्लोअरपासून ते 22nd फ्लोअरपर्यंत, आणि 8 सिरीजचे जे फ्लॅट्स आहेत ना ते म्हाडाचे असणार. ठीक आहे, आता आपण 7 सिरीज आणि 8 सिरीजचा हे बघून घेऊया आपण, फ्लोअर प्लॅन. फ्लोअर प्लॅन म्हणजे युनिट. तर हा 207 आहे. ठीक आहे, तर इथे तुम्ही बघाल तिथून एंट्री केल्या गेल्या इथे लिव्हिंग आणि डायनिंग रूम आहे, त्याला अटॅच एक बाल्कनी असणार आहे. इकडे किचन आहे आपलं नॉर्मल, आणि त्याच्यानंतर मग इकडे डायनिंग एरिया आहे, आणि मग इथे बेडरूम आहे 10x11चा, आणि त्याच्यानंतर मास्टर बेडरूम आहे 10x11चा. त्याला एक ड्राय बाल्कनीसुद्धा दिलेली आहे. इथे एक बाथरूमला अटॅच्ड, मास्टर बेडरूमला अटॅच एक टॉयलेट आहे आणि इथे कॉमन टॉयलेट आहे. म्हणजे प्रॉपर 2 BHK प्रशस्त विथ बाल्कनी, ड्राय बाल्कनी. ठीक आहे, मास्टर बेडरूमसुद्धा 10x11चा म्हणजे मोठाच आहे तो. ठीक आहे, तर असं एक चांगलं कॉन्फिगरेशनचा फ्लॅट्स इकडे अवेलेबल आहेत. ठीक आहे, हे होतं 207ची सिरीज. तशीच 208मध्ये बाजूचा आहे तो पण म्हाडाचाच फ्लॅट असणार आहे. इथे पण तुम्ही बघू शकता सेमच आहे. ठीक आहे, काही फरक नाही आहे म्हणजे कॉन्फिगरेशनमध्ये. तर हा होता फ्लोअर प्लॅन. आता याच्या व्यतिरिक्त आपण थोडेसे बिल्डरचे जे रिव्ह्यूज आहेत ना ते थोडेसे नेगेटिव्ह आहेत. त्याचं रिझन हे आहे, जे लेटेस्ट रिव्ह्यूज आहेत त्याचं काही लोकांनी ना ते खूप नेगेटिव्ह रिव्ह्यूज दिलेले आहेत. ते बघू शकता इकडे 5 मंथ्स ओल्ड, 7 मंथ्स ओल्ड जे रिव्ह्यूज आहेत. तर त्याचं कारण असं आहे की पोझिशन खूप डिले केलं आहे बिल्डरने. ठीक आहे, 2024मध्ये याचं पोझिशन एक्सपेक्टेड होतं. हे बघा तुम्हाला इथे दिसेल, एप्रिल 2024मध्ये पोझिशन होतं, ते डिसेंबर 2024मध्ये गेलं. त्याच्यानंतर मार्च 2025ला पोझिशन होणार होतं, ते अजूनही झालेलं नाही. तर पोझिशन खूप डिले केलेलं आहे. काही विंग ए विंगचं म्हणजे जे काम चालू होतं त्याचं सांगतायत ते. त्याच्यामुळे पोझिशनचं डिले झाल्यामुळे लोकांनी थोडेसे निगेटिव्ह फीडबॅक दिलेले आहेत. पण ते जेव्हा सुरू झाला 4 वर्षाआधी, तेव्हा लोकांनी खूप याचे पॉझिटिव्ह रिव्ह्यूज दिलेले आहेत. ठीक आहे, तर ठीक आहे, साहजिकच आहे. जर पोझिशन वेळेत नाही मिळालं तर लोक येऊन थोडंसं नेगेटिव्ह रिव्ह्यूज देणारच. ठीक आहे, पण हे जस्ट गोष्टी तुमच्या माहितीसाठी मी देतो. बाकी थोडेसे आपण थोडे फोटोज बघून घेऊ आता. ग्राफिक्स, बिल्डिंग ही दिसायला अशी असणार आहे. बिल्डिंग तुम्ही बघितलीच असेल आता, ती म्हणजे रेडीच आहे, पण आय थिंक बाकीच्या टॉवर्सचं काम चालू असेल. आणि हा प्रोजेक्ट व्हिडिओज आहे तो पण बघून घेऊ आपण. हा सॅम्पल फ्लॅट आहे, म्हणजे हे जस्ट आयडिया देण्यासाठी बरं का, हा म्हाडाचा फ्लॅट नाही आहे. हा जस्ट एक तुम्हाला आयडिया देण्यासाठी की बाल्कनी वगैरे कशी असणार आहे. ठीक आहे, हे जे प्रायव्हेट बिल्डरचे फ्लॅट्स आहेत ते 3 BHK कॉन्फिगरेशनचे आहेत. हे जे सॅम्पल फ्लॅट त्यांनी बांधलेलं आहे ते दाखवत आहेत. हे फक्त आयडिया देण्यासाठी जस्ट मी डिस्क्लेमर देतो की हे म्हाडाचे ॲक्च्युअल फ्लॅट्स नाही आहेत.
हे थोडेसे ॲनिमेशन्स आहेत, ॲम्युनिटीज वगैरे. तर ही सगळी माहिती होती. इथे सर्वात जास्त फ्लॅट्स माड्याने दिलेले आहेत, जवळजवळ 32 फ्लॅट्स आहेत आणि हा प्रोजेक्ट प्रथमच लॉटरीमध्ये आलेला आहे. त्यामुळे नक्की विचार करा. भरपूर कॅटेगरीसाठी इकडे ऑप्शन्स अवेलेबल केलेले आहेत आणि मेन म्हणजे 2 BHK साठी कार्पेटसुद्धा चांगला मिळतोय आणि 24 लॅक्समध्ये चांगलं डील आहे, जर तुम्ही 2 वर्ष थांबायला रेडी असाल तर. ठीक आहे, तर ही सगळी माहिती होती. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.